नमस्कार, मी तृप्ती पालकर. NDTV मराठी पाहताय आपण. रोमॅन्टिक स्टोरीज, लव्ह स्टोरीज, एखाद्या व्यक्तीचा स्ट्रगल अशा स्टोरीजला कंटाळला असाल ना, तर अल्ट्रा झकास OTT प्लॅटफॉर्म एक नवी कोरी थ्रिलर सिरीज तुमच्यासाठी घेऊन आले. 21 मार्चला ही वेब सिरीज प्रदर्शित झालेली आहे. प्रतिसाद उत्तम मिळतोय. बरं, माझ्यावर विश्वास ठेवू नका. या वेब सिरीजचे कलाकार सांगतात आणि रिव्ह्यूजसुद्धा. हो, आज डॅशिंग अजिंक्य राऊत आणि जबरदस्त अभिनेत्री गौरी नलावडे आपल्या NDTVच्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत आणि आपण त्यांच्याशी गप्पा मारणार आहोत. चला आधी दोघांचं स्वागत करूयात. अजिंक्य आणि गौरी, दोघांचंही खूप खूप स्वागत. जसं मी म्हटलं, 21 तारखेला वेब सिरीज रिलीज झालेली आहे. प्रचंड मेहनत घेतलेली आहे पूर्ण टीमने. कसा प्रतिसाद मिळतोय? खूपच चांगला. माझ्यासाठी तर हा अनुभव, हा लुक आत्तापर्यंतच्या केलेल्या कामांपेक्षा खूप वेगळा आहे. म्हणून तो अर्थात माझा अट्टहास पण असतो नेहमी प्रत्येक वेळी प्रोजेक्ट सिलेक्ट करताना, की ती भूमिका अर्थात सिलेक्ट करताना म्हणजे त्या प्रोजेक्टनेही तुमची निवड करायला हवी. आणि जर ते माझ्या कपॅसिटीमध्ये असेल, त्याला हो किंवा नाही म्हणणं, तर मी हा क्रायटेरिया नक्की बघतो की आधीपेक्षा काहीतरी वेगळं असावं. जशी अभय जाधव, ज्याची मी भूमिका केली आहे, जे पात्र करतोय राख ह्या आमच्या वेब सिरीजमध्ये, तर लोकांकडून तो खूपच चांगला प्रतिसाद मला मिळाला आहे. जेव्हा का मी ॲक्च्युली थोडासा साशंक होतो की मी खूप लहान नको वाटायला, किंवा जरा मला बिल्डअप करू द्या, जरा बॉडी बिल्ड करू द्या, किंवा असं काहीतरी. मेहनत किती केलीस? दॅट्स व्हॉट आय एम कमिंग टू. सो अगदी इमिजिएटली स्टार्ट होणार होती ज्या वेळेला माझं कास्टिंग झालं, त्याच्या जस्ट काही वेळेनंतर. आणि मी ऑलरेडी एक मालिका करत होतो, त्यामुळे तिथलं मालिका आणि एक सिनेमा पण, सो तिथल्या कॅरेक्टरला पण मी खूप बदलू शकत नव्हतो. त्यामध्ये सम हाऊ क्लीन शेवन होऊन, फक्त मिशी ठेवून, त्या तारखा मॅनेज करून, त्याला तेवढा वेळ देऊन, अशा सगळ्यानुसार मी ते केलं. पण आमचे जे दिग्दर्शक आहेत त्यांनी कन्व्हिन्स केलं मला एका अर्थी, की आपण काही सिंघम बनवत नाही आहोत, की कमर्शियल सिनेमासारखा जे काही आपण बॉलिवूडमध्ये पाहिलं आहे तसं न बनवता खूप रिअलिस्टिक एक तो अधिकारी दाखवायचा आहे, प्रामाणिक, जो रिअल लाईफमध्ये आपल्याला जसा सहज माणूस. येस, पण तो कामातून आणि आतून त्याच्या पर्सनॅलिटीने, त्याच्या काय कार्यक्षमतेवरून तो किती काय म्हणतात त्याला, एक्स्ट्रॉर्डिनरी आहे, हे आपल्याला दाखवायचं असं त्यांचं म्हणणं होतं. आणि ज्याला प्रतिसादबद्दल तुम्ही विचारलं, तर ऑडियन्सकडून मला तरी ज्यांनी ही वेब सिरीज पाहिली आहे त्यांचा खूप चांगला रिस्पॉन्स आला. गौरी, तसं तर तुम्हा दोघांनाही महाराष्ट्रामध्ये ओळख करून देण्याची गरज नाही आहे. दोघांनी सिरियलमध्ये आणि चित्रपटामध्ये उत्तम काम केलेलं आहे, त्यामुळे महाराष्ट्रातली प्रत्येक व्यक्ती तुम्हाला ओळखते. मात्र हे कॅरेक्टर करताना, जसं तो म्हणाला की मिशी वाढवण्यापासून मी बिल्डअप केलं पाहिजे चांगल्या पद्धतीनं, तुला कुठली वेगळी मेहनत करावी लागली? नाही, खरं तर मेहनत असं नाही. फक्त मला असं वाटतं की या भूमिकेसाठी मला टेक्निकॅलिटीज जाणून घेणं फार गरजेचं होतं. कारण ती फॉरेन्सिक डिपार्टमेंटमध्ये काम करते. त्यामुळे अशी एखादी भूमिका करत असताना जिथे तिचा व्यवसाय हा एक महत्त्वाचा भाग आहे, त्यामुळे तेव्हा अभिनय करत असताना पण तू किती इमोशन्स दाखवले पाहिजेत आणि किती तू एक्सप्रेसिव्ह असली पाहिजेस. म्हणजे एखादी खूप छान बबली हिरोईन आहे, रोमॅन्टिक लव्ह स्टोरी चालू आहे, तिथे तू खूप एक्सप्रेसिव्ह होऊ शकतेस. पण इथे जेव्हा ते फॉरेन्सिक डिपार्टमेंटमध्ये काम करणारी आहे, तेव्हा खूप टेक्निकल लँग्वेज आणि डायलॉग्सपेक्षा ते टेक्निकल टर्म्ससाठी मला सिरियसनेस पण तुला दाखवायचं. ॲब्सोल्युटली. त्यामुळे मला असं वाटतं ते एक खूप इंटरेस्टिंग होतं माझ्यासाठी. काही असं बाकी वेगळी मेहनत नाही घ्यावी लागली. ओके. एखादा जेव्हा वेब सिरीज येते किंवा सिनेमा येतो, ट्रेलर हा सगळ्यात महत्त्वाचा भाग असतो. कारण तो आल्यानंतरच प्रेक्षकांना कळतं की हे आम्हाला पाहायचं आहे की नाही पाहायचं आहे, हे आम्हाला काय देणार आहे, किती मनोरंजन देणार आहे. तर जेव्हा ट्रेलर समोर आला त्यावेळेसच प्रेक्षकांना वाटलं होतं की अरे, हे तर बघायचंच आहे आपल्याला. तर ट्रेलर आल्यानंतर एक कळलं की याच्यामध्ये एक एक पार्ट आहे. म्हणजे एक हत्या घडलेली आहे, राजकारण आहे, नंतर त्याच्या पाठीमागे काय काय घडणाऱ्या गोष्टी आहेत, आणि प्रत्येक कॅरेक्टरचा उलगडा होत जातोय. तर हे ट्रेलर आल्यानंतर जो प्रतिसाद मिळाला आणि नंतर वेब सिरीजला जो प्रतिसाद मिळाला, यातून आता मी हे म्हणू शकते की आम्हाला तुमच्याकडून स्टोरी जाणून घ्यायची. कारण 21 तारखेला आलेला आहे, तर स्टोरी मस्ट प्रत्येकालाच जाणून घ्यायची. कारण प्रेक्षकांनी जर हा वेब सिरीज पाहिली नसेल, तर ती स्टोरी माहिती पडल्यानंतर ते कदाचित ती पाहू शकतील. ॲब्सोल्युटली. मला असं वाटतं की स्टोरीपेक्षा पण हुक पॉईंट्स जे आहेत, जे तू म्हणतेस की लोकांना स्टोरी सांगणार नाही, ॲब्सोल्युटली नाही. जेव्हा आपल्याला काहीतरी बघतो आपण आणि आपल्याला असं वाटतं की मला हे जाणून घ्यायचं आहे की यात काय घडतंय पुढे. कारण तू जर ट्रेलर बघशील ना, तर त्यात आपल्याला एक
त्या छोट्याशा ट्रेलरमध्ये अख्खा प्रवास दिसतो की ह्यांचं पण काहीतरी बिनसतंय का, कारण ती त्याच्यावरच संशय घेते. एक काहीतरी मोठा एपिसोड घडलेला आहे, एका पार्टीत एक खून होतोय आणि त्यानंतर त्याचा सगळा शोध आणि हे सगळं सुरू आहे, ज्यात हा इन्स्पेक्टर असल्या कारणाने त्याला त्याचा शोध घेणं गरजेचं आहे. ती तिचं काम करते. त्या डेड बॉडीजचं काय होऊन तिच्याकडे काय रिपोर्ट्स येतात आणि तिला शॉकिंग हे दिसतं की फिंगरप्रिंट्स जे आहेत ते मॅच होत आहेत ज्याने खून झालाय. आणि मग ती बायको म्हणून, प्रेयसी म्हणून की हा माझा माणूस आहे. सो तू एक गोष्ट सांगितलीस की बायको आणि प्रेयसी म्हणून, म्हणजे ती रोमॅन्टिक स्टोरी सुद्धा आम्हाला पाहायला मिळणार आहे. मी तेच म्हणते की आपल्याला तुम्हाला असं वाटतं की ह्याच्यात रोमॅन्स येणार आहे किंवा आता असं होणार आहे, पण तिथेच तो ट्विस्ट आहे की जेव्हा जेव्हा आपल्याला असं वाटतं की आता तर हेच घडणार, तिथे तो एपिसोड संपतो आणि मग दुसरीकडेच काहीतरी सुरू होतं. आणि जे मलाही वाचताना झालं होतं की मी माझ्या तंद्रीत आता हे असं घडणार नाही, ओके हे उलटच झालंय. किंवा युजली ऑब्व्हियसली आपल्याला असं वाटतं की अशी अशी घटना घडली आहे तर बायको आधी याला विश्वासात घेईल की ऐक ना असं असं झालंय, मला भीती वाटते आणि मॅच होत आहेत यार, आता काय करायचंय. ते न करता ती शांतपणे त्याला बोलवते की हे फिंगरप्रिंट्स मॅच करतात आणि मी रिपोर्ट सबमिट करणार आहे. ओके, म्हणजे तो जितका डेडिकेटेड आहे त्याच्या कामाशी तितकीच ती सुद्धा. ॲब्सोल्युटली. त्यामुळे तुमचं जेव्हा कर्म येतं ना तेव्हा ते दोघं खूप आपापल्या ठिकाणी खूप स्टँड घेणारी माणसं आहेत. तर मला असं वाटतं की गोष्ट कळण्यापेक्षा मला असं वाटतं ह्या ज्या फिलॉसॉफीज आहेत, हे व्हॅल्यूज आहेत आणि त्या नात्यांमध्ये कशा गुंतागुंत घडवून आणू शकतात ह्याची ती पूर्ण छान गोष्ट केली आहे. आणि आमचे जे डिरेक्टर आहेत राजू सर, विशाल सर, त्यांनी त्यांचा तर हातखंड आहे. म्हणजे त्यांनी जे काही खूप सॉफ्टली स्विफ्टली ही तोही म्हणाला की त्याला क्लिअरली त्यांनी सांगितलं की नाही हे फार असं जास्त करायचं. क्लॅरिटी असणं फार गरजेचं आहे. जेव्हा की आपला अटेन्शन स्पॅन कमी झाला आहे, तुझ्याकडे 15-20 मिनिटच आहेत, त्यात तुला सगळं दाखवायचं आहे, त्यात तुला चांगलं काम पण करायचं आहे, टेक्निकल गोष्टी पण दाखवायच्या, तर डिरेक्टर आणि प्रोड्युसर आणि रायटर यांना ती क्लॅरिटी असणं गरजेचंच आहे, जी होती. त्यामुळे मला वाटतं की इट विल बी फन. छोटे छोटे एपिसोड्सच आहेत, पटकन वन गो मध्ये बघू शकता. जसं गौरी म्हणते की प्रत्येक एपिसोडमध्ये एक वेगळी स्टोरी समोर येत होती आणि वाटत होतं की या एपिसोडमध्ये हे घडले मग पुढे असंच घडणार आहे. 7 एपिसोडची ही वेबसिरीज, मात्र प्रत्येक एपिसोड हा असा असायला हवा होता की प्रेक्षकांना वाटलं पाहिजे पुढचा एपिसोड मला बघायचा आहे, याचा पुढचाही मला बघायचा आहे. मात्र त्याच वेळेस तुमचा अभिनय लाऊड होऊ नये असं सुद्धा तुम्हाला त्याचीही काळजी घ्यावी लागली असेल. तर त्यासाठी काय काय करावं लागलं? जसं की गौरी म्हणाली, आमचे दिग्दर्शक, रायटिंग टीम हे त्यांच्या कामाच्या बाबतीत इतके प्रिसाईज होते, इतके तयार होते. आणि 7 एपिसोड्सची सिरीज होती आणि आमचे ठराविक दिवस होते, तेवढंच आमचं सगळ्यांच्या तारखा वगैरे मॅनेज करून तसं शेड्यूल पण लागलं होतं. सो त्यामुळे तिथे सेटवर फार चेंजेस करत राहणं किंवा स्टोरी बदलणं असे काही प्रकार तिथे या सेटवर तरी नव्हते, विच वॉज द बेस्ट पार्ट. सो आपण योग्य हातांमध्ये आहोत असं जेव्हा ॲक्टर्सना किंवा अभिनेत्यांना जेव्हा हे कळतं ना, तर ते स्वतःला झोकून देतात असं मला वाटतं. और ॲटलिस्ट मी माझ्या बाबतीत तरी हे सांगू शकतो. सो सेम इथे पण होतं. राजू देसाई सर आणि विशाल देसाई सर हे दोघे भाऊ आहेत. लहानपणापासून त्यांनी चाइल्ड आर्टिस्ट म्हणूनही काम केलं आणि आता ते दिग्दर्शक म्हणून मागचे कित्येक वर्ष काम करत आहेत. आणि माझं त्यांच्यासोबतचं हे पहिलं काम होतं आणि दे वर ॲब्सोल्यूट फन टू वर्क विथ. खूप मजा आली त्यांच्यासोबत काम करताना. आणि ना कधी कुठला शिवीगाळ होता सेटवर, ना कुठली काही आरडाओरड होती. थोडंसंही काही स्ट्रेस आला, काही झालं की ते वयाने तसे मोठे आहेत पण मनाने खूप यंग आहेत, ते अचानक पुशअप करायला लागायचे, अचानक काहीतरी जोक क्रॅक करायचे. सो ही वॉज ॲक्च्युली द बेस्ट पार्ट. येस, पण कामाच्या बाबतीत एकदम चोख. खूप आमचा वेळ खूपच एक्सटेंड झाला आहे किंवा काय असं हार्डली कधी झालं असेल किंवा नाहीच. आणि सो त्यामुळे मला हे शुअर होतं की त्यांनी मला कन्व्हिन्स तर केलं आहे, पण ॲक्च्युअल काम करतानाही दे आर सो मच टू द पॉईंट की मला काम करताना मी तसा निश्चिंत होतो की जर माझं काही चुकलं, जर माझं काही नव्याने अजून वेगळ्या पद्धतीने त्यांना हवं असेल तर ते क्लिअर कट मला कन्वे करतील आणि अशा शब्दात करतील की मला ते कळेल. सो दॅट वॉज द बेस्ट पार्ट. आणि ऑफकोर्स वेबसिरीजच्या बाबतीत हा मला एक प्लस पॉईंट वाटतो की फक्त गुन्हा आहे, गुन्हेगार आहे आणि त्यांचा तपास होणार आहे आणि पोलीस त्याचा शोध लावणार आहेत आणि त्याच्या आजूबाजूला त्या पोलिसाच्या काय घडतं फक्त एवढंच न दाखवता त्याच्या वैयक्तिक आयुष्यात पण, म्हणजे एखाद्याने त्याच्या कामाच्या ठिकाणी प्रामाणिक राहावं असं म्हणतात सगळे, पण जो व्यक्ती खरोखर तेही अशा फील्डमध्ये प्रामाणिक असतो त्याच्या वैयक्तिक आयुष्यालाही किती अफेक्ट
करू शकतो तो प्रामाणिकपणा, किंवा ते किती कठीण असू शकतं, किंवा त्याच्यावर काय काय गोष्टी हावी होऊ शकतात इतर जी काही साखळी आहे लोकांची आपल्या आजूबाजूला पर्सनल प्रोफेशनल लाईफमध्ये. तर ते सगळे याच्यामध्ये जे दिसणं आहे ते मला खूप इंटरेस्टिंग वाटलं आणि खूप खरं वाटलं. जे खऱ्या आयुष्यात पण कोणी असंच प्रामाणिक राहायला जर प्रयत्न केला ना, तर जे न राहणारे लोक अचानक थ्रेटन्ड फील करतात की बापरे, हा इतका प्रामाणिक आहे म्हणजे हा काय आपलं सगळं खरं पण समोर आणेल की काय इतरांच्या, असं त्यांना उगाच एक वाटायला लागतं जेव्हा का तो त्याच्या मार्गाने चाललेला असतो. सो या हे काही लेयर्स असो, किंवा ते दोघं जण, हे दोन्ही कॅरेक्टर्स मुळात प्रेमातच ह्या कारणाने असावेत असं मला वाटतं की ते वैयक्तिक आयुष्यापेक्षा त्यांच्या कामाला, जसं गौरी म्हणाली, ते जास्त प्राधान्य देतात. की तिचा नवऱ्यावर तिला संशय येतो तेव्हा ती सगळं विसरून आधी ती त्याला बोलवून घेते आणि त्याला सांगते, लिसन, हे असं असं आहे आणि मी माझं सबमिट करणार आहे. हाऊ ब्युटिफुल, हाऊ पॉवरफुल इज दॅट, की आपली बायको ते म्हणते आणि तो ही इज ऑल्सो ओनिंग अप टू इट. तोही फार एक्सप्लेन करायला नाही जात आणि ती पण काही नाही, दे आर सो नॉनशलंट अबाउट इट. तर मला ते खूप भारी वाटलं ते रिलेशनशिप, आणि हे सगळं तिथे दाखवायला पण मजा आली खूप. पाठीमागची एक इमेज मी तुम्हाला दाखवते. राख लिहिले आणि बरेच कॅरेक्टर्स आम्ही तुमचे तिथे प्लेस केलेले आहेत. तर तुमच्या कॅरेक्टर बरोबर मला त्याही कॅरेक्टर बद्दल जाणून घ्यायला आवडेल. याचंच त्यांच्याबरोबर फार होतं त्यामुळे याला सांगता येईल ते. खूपच चांगले चांगले ॲक्टर्स, आर्टिस्ट आहेत. म्हणजे मिलिंदजी असो, चैतन्य माझा जो लहान भावाचा रोल करतोय, तो खऱ्या आयुष्यात माझ्यापेक्षा मोठा आहे, पण तो लहान भावाचा रोल करतोय. आणि त्याने जे काही काम केलंय, इवन ऑफकोर्स मिलिंदजी आणि इतर सिनियर्स बद्दल तर बोलायला मी तसा खूप लहान आहे. ऑफकोर्स रोहित जी पण आहेत, आणि त्यांचं जो एक नॅचरल नुआन्सेस लक्षात घेऊन जो एक सटल परफॉर्मन्स होता ना, ते माझ्यासाठी खूप शिकण्यासारखं होतंच. प्रत्येक सेटवर मी ह्या विचारात तर असतोच की काय अजून नवीन पिक करता येईल टू इम्प्रूव्ह ॲज अन आर्टिस्ट. तर जो एक त्यांचा सटलपणा होता, जो त्यांचा वक्तशीरपणा होता, जे त्यांचे ॲडिशन्स होते, ते मला खूप शिकण्यासारखे होते. आणि त्यांचे कॅरेक्टर्स खूप स्ट्रॉंग आहेत, खूप पॉवरफुल आहेत, पण ते कुठेही ते दाखवून देण्याचा प्रयत्न नाहीत करत, जे मला खूप छान वाटलं. चैतन्याचा पण रोल मला असं वाटतं त्याने, म्हणजे तो आज इथे असता तर त्याने सांगितलं असतं की त्याने याच्या आधी जी कामं केली आहेत त्यापेक्षा ते वेगळं काम आहे आणि निगेटिव्ह शेड असलेलं काम आहे. सो एका मोठ्या भावाला जेव्हा एक खट्याळ लहान भाऊ असतो तेव्हा ते प्रेमही मध्ये येतं, पण त्याला नीट चांगल्या मार्गावरही आणायचं असतं, आणि ती एक जबाबदारी पण असते. तर ही एक बॉन्डिंग मला छान वाटली. सो याच्या आधी पण मला कोणी एक भाऊ आहे असा रोल याच्या आधी पण मी अनुभवला आहे, बट ह्यावेळेस एक वेगळीच गंमत आली, एक वेगळी बॉन्डिंग आली, बिकॉज दे ऑल वर सच फाईन आर्टिस्ट. अजिंक्य जसं म्हणाला की त्याने या कॅरेक्टरमधून बरंच काही शिकलेलं आहे, तू काय शिकलीस या कॅरेक्टरमधून? शिकले म्हणजे मला मी अप्रिशिएट करते ती गोष्ट की खरंच एखाद्या गोष्टीकडे तुम्ही तितक्या रॅशनली बघू शकता, कारण ते माझ्यात नाही आहे. म्हणजे मी हे ॲब्सल्युटली एखादी डेड बॉडी इथे पडली आणि काच किती आत गेली आहे आणि वार कधी झाला आहे आणि प्रतिकार नाही केला हे मी करूच शकते, मी चक्कर येऊन पडेल. पण अर्थात ते प्रोफेशनली ती शिकली आहे किंवा ती प्रोफेशनली तिथे आहे, त्यामुळे त्या गोष्टीकडे निर्विकारपणे बघता यावं. आणि हे आहे, हे असं आहे, ही डेड बॉडी आहे आणि ह्याच्यावर काय काय घटना घडल्यात आणि त्या रात्री काय काय घडलं आहे हे ती खूप व्यवस्थित आर्टिक्युलेट करून सांगू शकते. आणि जे आम्ही दोघंही म्हणतो आहे की खरंच आपल्या कामावर इतकं प्रेम आहे की हे सबमिट करायचं आहे, ह्याचा जो काही पत्ता लावायचा आहे की कोणी केलं आहे किंवा काय, तेव्हा इमोशन्स कम्प्लिटली वेगळे ठेवले पाहिजेत, जे मी नाही करू शकत. म्हणजे माझे इमोशन्स सतत मध्ये येत राहतात, त्यामुळे मला असं वाटतं मला या कॅरेक्टरकडनं हे मी अप्रिशिएट करते. मला किती घेता येईल मला माहीत नाही, पण आय रिअली अप्रिशिएट दिस की इमोशनल तुम्ही गोष्टी वेगळ्या ठेवू शकता आणि जे आहे ते त्याच्याकडे तितक्या गांभीर्याने बघून ते सॉर्ट करता. मी मगाशी तुम्हाला दोघांनाही विचारलं की तुम्ही किती मेहनत केलीत या कॅरेक्टरसाठी, पण पर्सनली मी जेव्हाही तुम्हाला पाहते सोशल मीडियावरती, तुम्ही दोघेही फिटनेस फ्रीक आहात. तुझे व्हिडिओज, योगा आणि सगळ्याच गोष्टी सगळेच जण ॲप्रिशिएट करत असतात. सो तुम्ही आत्ता ज्या लाईफमध्ये जगताय, म्हणजे तुमच्या डेट्स असतील, तुमचे शूट्स असतील, स्केड्यूल्स असतील, ते सांभाळताना तुमची तब्येत सांभाळणं आणि त्या फिटनेसमध्ये राहणं अतिशय चॅलेंजिंग आहे. तर त्यासाठी कशा पद्धतीनं तुम्ही मेहनत करता, म्हणजे वेळ कसा काढता आणि काय काय प्लॅनिंग असतं, अगदी डाएटपासून योगापासून सगळंच ऐकायला आवडेल.
एकतर मला असं वाटतं वेळ काढावा नाही लागत. आपल्याला एखादी गोष्ट आवडत असेल तर आपोआप तो वेळ निघतो. म्हणजे असं नाही होत की अरे आता हे करायचं म्हणून वेळ काढावा लागतो. ती आवडीची गोष्ट असल्या कारणाने काहीतरी एक विंडो मिळाली की आपण ते करतो. सध्या मी खरं सांगायचं तर माझे बघ गाल असे वर आलेत, त्यामुळे मी थोडं आता व्यायाम नाही करत आहे. गौरी प्लीज. खरंच, आणि खरंच. ती शी इज द बेस्ट पर्सन जिला हा प्रश्न विचारला गेला पाहिजे अँड शी इज अमेझिंग ॲट इट. सो मी तिला फार Genuinely. नाही, कधी तू चीट खरं- खरं करताना सांगायला बघितलं नाहीये, पाहिजे. खरं- डायट खरं चीट सांगायला करताना पाहिजे. बघितलं नाहीये किंवा शी इज. आणि मी तिच्याबद्दल ऐकलेलं पण याच्या आधी काम करताना की शी इज जस्ट टू द पॉइंट. सो हे मलाही ऐकण्याची खूप इच्छा आहे. सो गेले काही की काय राज दिवस आहे. मी चिल करतेय गेले काही दिवस, आणि मी खरंच व्यायाम आणि हे आळस करते करायचा. अर्थात मी आय विल गेट बॅक टू इट. आणि असं सगळं ओव्हरऑल सांगायचं झालं तर मी हे का सांगितलं, कारण असेही काही दिवस असतात. असं नाहीये की आम्ही 365 दिवस एकदम काटेकोरपणे सगळं पाळतो. हेही खरं सांगितलं पाहिजे. दिल तो बच्चा आहे. ॲब्सल्युटली. त्यामुळे टाइमपास मध्ये मध्ये मी करत असते आणि माझे चीट मिल्स वगैरे मी घेत असते. पण मला ओव्हरऑलच ना, मी खूप फूडी नाही आहे. म्हणजे जे लोकांचं होतं ना, पाणीपुरी बघितल्यावर, पावभाजी बघितल्यावर मेल्ट होणं, कंट्रोल न होणं, chocolate. हे माझं काहीच नाही होतं. मी रोज पण हे वरण भात पहिल्यापासून होतं की- आधीपासून Okay. कधीच नाही. मी वडापावच किती वर्षांनी खाल्ला असेल, म्हणजे जे सगळे खातात ते मला असं वाटतं मी कॉलेजमध्ये गेल्यावर वडापाव खाल्ला असेल. पण मग तुझी अशी टीप आहे की घरचं जेवणच खावं. घरचं जेवण म्हणजे मी रोज वरण भात खाते आणि घरचंच जेवते. बाहेरचंही खाते, नाही असं नाही, पिझ्झा खाते, पावभाजी आवडते मला वगैरे वगैरे, पण ते लिमिटमध्ये. आणि त्याच्या माझं ठरलेलं असं की 15 दिवसातनं एकदा काहीतरी खायचं आहे, किंवा आता खूप दिवस झाले तर आत्ता हे काहीतरी खायचं आहे. दुसरी गोष्ट, मी म्हटलं तसं माझा विश्वास आहे की आपल्या सणासुदीला जे घरी बनतं आणि ते त्या त्या हवामानात ठरवून दिलेले आहे, त्यामुळे ते परफेक्टच आहे. सो घरी जेव्हा जेव्हा पुरणपोळी बनते तेव्हा 2-2, 3-3 मी खूप तूप घालून खाते. हे खरं वाटणार नाही कोणाला, पण मी खाते ते. आणि माझं असं नाही होत की पण एक मग पोळी त्यानंतर वर्कआउट किती करतेस? नाही करत ग. आईकडे असताना मी फुल चिल करते. आणि त्याच्यानंतर मग आल्यानंतर मग मला कळतं की ओके, आता आपण खूप हे केलेलं आहे, आता थोडं कंट्रोल करूया. मग सगळं थोडं थोडं कट डाऊन करायला लागते की 7च्या आत जेवून घ्यायचं, किंवा सकाळी खूप हेवी नाही खायचं, ब्रेकफास्ट झाल्यानंतर मग फ्रूट्स खायचे, ग्रीन टी घ्यायचा, किंवा हे मग माझे मील्स मी डिसाईड करून घेते. पण मी असं नाही करत की पुरणपोळी इथे खाल्ली आहे त्या एन्झायटीमध्ये की आता 1.5 तास वर्कआउट करावं लागेल, असं मी काय करत नाही. पुरणपोळी खाते, 2 तासांची नॅप काढते, मजा करते. मग जेव्हा परत एक रुटीन आपलं सेटल करायची वेळ येते तेव्हा मी व्यायाम आणि हे सगळं परत रिझ्यूम करते. खूप मजा घेत होता तू जेव्हा सांगत होतीस हो ना, तेव्हा. आता त्याला त्याच्याकडूनही विचार. ऐकूया. नाही, मी पण ह्याच बाबतीत म्हणजे मी हे खूप मानतो की खाल तसे व्हाल जे म्हणतात. सेम माझ्याही बाबतीत आहे. मी पण फार असा फूडी नाहीये, पण लहानपणापासून गोड खायला खूप आवडतं. मग तो घरी बनवलेला शिरा असेल किंवा असं काही. फॉर्च्युनेटली और अनफॉर्च्युनेटली मी आईबाबांसोबत किंवा असं नातेवाईकांसोबत राहत नाही मुंबईमध्ये, त्यामुळे असं सतत घरी कोणीतरी गरम गरम बनवून देणारं किंवा असं काही नसतं. वर्षातून एकदा मी गावी जातो परभणीला माझ्या घरी, तर तेव्हा 3-1 दिवसांसाठी दिवाळीच्या वेळेला. आय टेरिबली मिस माय फॅमिली. तर सो म्हणून असं फार मला बनवून प्रेमाने कोणी खाऊ घालतंय असं खूपच रेअरली घडतं. त्यामुळे मी मे बी आत्ता जसं काही आहे तसं आहे. सो मोजकंच खाणं हे मी नक्की करतो, योग्य ते खाणं हे नक्की करतो. मागच्या काही महिन्यांपासून मी अगदी साखर, मैदा, मीठ आणि अजून काय तांदूळ म्हणजे भात, ह्या 4 गोष्टी मी जरा अवॉइडच करतो, म्हणजे खूपच अवॉइड करतोय आत्ता. बाकी वर्किंग आउट वेन एव्हर पॉसिबल. ट्रॅव्हलिंगमध्ये खूप वेळ जातो असं मला वाटतं, कारण खूप लॉंग रूट्समध्ये ट्रॅव्हल करायला बऱ्याचदा लागतं, किंवा आउटडोअर कुठे शूटला आपण गेलो जस्ट 8 दिवसांसाठी, 1 महिन्यासाठी, तर मग ते जिम आणि ते कसं करायचं मला जरा फिगर आउट नाही होत आहे. सो ते जरा माझं स्ट्रगल आहे त्या बाबतीत. पण खाण्याच्या बाबतीत योग्य तितकं आणि घरचं खाण्यावर मी जोर देतोय. आणि मला असं वाटतं की अर्ध आपल्या इथे आहे. तुम्ही जेवढा त्याचा स्ट्रेस घेता ना, तेच लोक मला असं वाटतं की जास्त नीट अन्न पचवू नाही शकत. कारण जास्तीत जास्त जेवढं तुम्ही ओव्हर थिंक करता ना, आता हे मी खाणार, मग माझं हे होणार, मग हे नको खाऊया, मी काल हे खाल्लेलं नको, मग माझं वजन एवढं, जेवढं जास्त ओव्हर थिंकिंग आपल्या बॉडीला सगळं कळतं. त्यामुळे जितकं तुम्ही ओव्हर थिंकिंग करून खाल ना,
तितकं ते सगळं निगेटिव्ह इम्पॅक्ट होणार आहे. शरीराबरोबर मानसिक आरोग्य सुद्धा Absolutely. तितकंच सांभाळलं पाहिजे आणि Absolutely. तुमच्या क्षेत्रात तर ते खूप जास्तच. या ऑफकोर्स. एखादं कॅरेक्टर असं झालं का की एखादं कॅरेक्टर मी केलं आणि लोक मला त्याच इमेजने ओळखायला लागले आणि मग ते कॅरेक्टरचं ती इमेज क्रॅक करण्यासाठी मला प्रचंड मेहनत करायला लागली? माझ्या बाबतीत तर पहिलीच मालिका विठू माऊलींची होती भूमिका. कोठारे विजनची ती सिरियल होती आणि 3 वर्ष ती चालली. सो लिटरली देव्हाऱ्यामध्ये ठेवलेले फोटोज आम्ही पाहिलेत किंवा असं तिथे माऊलींचं दर्शन घ्यायला म्हणून कोणी आलेत, कारण त्यांना त्यांचा देव दिसतोय. आपल्याला माहिती आहे आपण जस्ट काम करतोय, पण ते त्यांचा देव पाहायला येतात आणि कुठेतरी शोधायला बघतात. तर ते इतकं स्ट्रॉंगली बसणारी ती इमेज आहे जे आणि खूपच देव्हाऱ्याला आव्हान करण्यासारखंच होतं. आणि ती कामाची खरं तर पोचपावती आहे अर्थातच, पण देवाशी तुमचं कुठूनच कंपॅरिझन नाही असं. पण ती छटा पण दिसू शकणं यश आहे त्या पूर्ण टीमचं. सो ते झालं. थँकफुली मी रिअल लाईफमध्ये पॅन्ट शर्टमध्ये जेव्हा ती मालिका करून घरी जायचो किंवा ती मालिका पूर्ण झाल्यावर पण मी असा खूप वेगळा दिसलो की लोक मला त्यावेळेला आवाजावरून ओळखायचे, डोळ्यांवरून ओळखायचे, पण असं ओव्हरऑल नाही की असं. तेही खूप चांगलं ऑब्झर्वेशन करणारे. पण मग नंतर माझी मालिका आली मन उडू उडू झालं, ज्यामधून मला माझ्या चेहऱ्याला ओळख मिळाली जितकी काही मिळाली, वेगळ्या इमेज. येस. सो तो जरा रावडी आणि रोमॅन्टिक अशा पॅटर्नचा तो रोल होता. इंद्रा नावाची भूमिका, त्यावरून मला खूप ओळखलं जातं किंवा त्यावरून खूप कौतुक झालं, ज्याचं श्रेय ऑफकोर्स मंदार देवस्थळे सर आमचे दिग्दर्शक जे आहेत आणि पूर्ण टीम सहकलाकार आणि सगळ्यांचंच आहे झी मराठी. तर ती ओळख मला अजूनही म्हणजे त्या नावाने बऱ्याचदा ओळखलं जातं. आता कुठले अपकमिंग प्रोजेक्ट तुमच्या दोघांचेही म्हणजे सुरू आहेत? सध्या तरी राखच्या बाबतीत आम्ही खूपच एक्सायटेड आहोत. त्या व्यतिरिक्त मी ह्या काही काळामध्ये अर्थात एक फिल्म आता मी पूर्ण केली एका तेलुगू दिग्दर्शकांसोबत, जो माझ्यासाठी खूपच चांगला अनुभव राहिला. ही इज अ नॅशनल अवॉर्ड विनिंग डिरेक्टर ज्यांनी मराठी सिनेमा बनवला. खूप आर्ट फिल्म किंवा अगदी एका डॉक्युमेंटरी सारखा तो सिनेमा वाटतोय की काय असं मला शूट करताना वाटत राहिलंय. तर तो माझ्यासाठी खूपच चांगला अनुभव राहिला की अशाही पद्धतीने शूट केलं जाऊ शकतो, इतकं खरं पण दाखवता येऊ शकतं की मेकअप वगैरेशी काही संबंध नसल्यासारखा आम्ही तो सिनेमा शूट केला. तर तो कसा टर्नआउट होईल ते पूर्ण टीम आमची उत्सुक आहे. त्या व्यतिरिक्त मी आत्ता काही अशा गोष्टी करतोय ज्या मला मागच्या बऱ्याच वर्षांपासून करायच्या होत्या. म्हणजे अभिनय शिकण्याबद्दल माझा अजून प्रभावी कसा होईल परफॉर्मन्स ह्यासाठी काही ना काही मनापासून मेहनत करण्याबद्दल. सो मी तसे काही वर्कशॉप्स आत्ता करतोय. सौरभ सचदेवाजी जे आहेत, जे खूप चांगले ॲक्टिंग कोच आहेत, त्यांच्याकडे. सो आय एम सुपर एक्सायटेड अबाउट इट. अजिंक्यचं एक्साइटमेंट आणि या सगळ्याच गोष्टीत तो जितका पॉझिटिव्हली बोलतो ते ऐकून मला एक पण असं वाटायला लागलं की तुम्ही प्रत्येक कॅरेक्टरमधून खूप सुंदर शिकत असता आणि हा किती सुंदर अनुभव आहे तुमच्यासाठी की तुम्ही जे नसता ते तुम्हाला करायला मिळतं, ते वागायला मिळतं आणि ते प्रेक्षकांना कसं आवडतं हे पाहायला मिळतं. सो गौरी आणि अजिंक्य, तुम्ही दोघेही आमच्या स्टुडिओमध्ये आलात आणि इतकी सुंदर चर्चा केली आपण सगळ्यांनीच. आणि मला सगळ्यात जास्त हे आवडलं की तुमच्या दोघांमध्ये सुद्धा अजिंक्य मगाशी इथे बसल्यानंतर मला म्हणाला की तुमच्या स्टुडिओमध्ये पॉझिटिव्हिटी आहे. ती पॉझिटिव्हिटी खरं तर मला तुमच्या दोघांकडून मिळाली, म्हणजे आमच्या स्टुडिओमध्ये आणखीन वाढली असं मी म्हणेल. सो तुम्ही इथे आलात आणि आमच्या कार्यक्रमामध्ये सहभागी झालात आणि तुमची जी लाईफची स्टोरी आहे, लाईफची जर्नी आहे, ती सुद्धा आम्हाला सांगितली आणि एक पॉझिटिव्हनेस आम्हाला देऊन जात आहे, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. थँक्यू. धन्यवाद. तर गुन्हेगारी जगताचा अंधार उलगडणारी निडर पोलीस अधिकाऱ्यांच्या संघर्षाची आणि सत्याच्या शोधामधील एक जबरदस्त प्रवासाची ही कथा पाहायला विसरू नका अल्ट्रा झकासवरती, कारण मराठी सिनेमाप्रेमी आणि वेबसिरीज प्रेमींसाठी ही एक मोठी पर्वणी ठरणार आहे. NDTVच्या या विशेष कार्यक्रमामध्ये आता वेळ झाली इथेच थांबायची. नमस्कार.